भाग 21 रात्र 20वी सात्विक प्रेमाची भूक। काय सुरुवात करू ना रे गोविंदा? श्यामनं विचारलं। थोडा वेळ थांबावे, ते म्हातार बाबा अजून आले नाहीत। तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटते, गोविंदा म्हणाला। इतके काय आहे असं माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतोय। वेडे झालेत लोक, श्याम म्हणाला। तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून सांगता ना? का तुम्हाला इथे टाकावं वाटतं? स्वतःला टाकावं वाटत असूनही जर सांगत असाल तर तुम्ही ते पाप केले असं होईल, ती फसवणूक होईल। आपणास जे त्याज्य आणि अयोग्य वाटतं ते आपणास लोकांना कसं बरं देता येईल? भिकाने विचारले। शिवाय लोकांची श्रद्धा असते ती का दुखवा? त्यांना तुमचा ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात, गोविंदा म्हणाला। हे पहा, आलेच म्हातार बाबा, या इकडे, इकडे बसा, राम म्हणाला। इकडेच बरे आहे, असा इथे बसतो, म्हातार बाबा म्हणाले। श्याम, कर सुरुवात आता, राजा म्हणाला। सगळी मंडळी उत्सुक झाली। श्यामची कथा सुरू झाली। त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली। मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे, तिथे इंग्रजी शिकावयास ठेवलं। मामांकडून मी दिवे लावून आलो होतो। थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो, परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरवले। 1-2 इयत्तांमध्ये माझे शिक्षण झालेले होते। दापोली मोठा सुंदर गाव आहे। तेथील हवा फार आरोग्यदायक आहे। तेथून समुद्र 4 कोस दूर आहे। दापोलीला खूप मोठी मोठी मैदान आहेत। एकेकाळी इथे इंग्रजांची पलटण होती, म्हणून दापोली कॅम्प दापोली असं सुद्धा म्हणतात। या कॅम्प नंतर काप असा अपभ्रंश झाला आणि हल्ली काप दापोली असं म्हणतात। तसं पाहिलं तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला। नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीनं बुडवले। फारच मोठी चूक होती ती। आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता। इंग्रजांच्या आणि इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता। शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नानं आरमार उभं केलं होतं। पूर्वी मराठ्यांचं एक होडूकही अरबी समुद्रात फिरकत नव्हतं, परंतु या महापुरुषानं आरमाराचं महत्व ओळखलं होतं। ज्याचा दर्या त्याचं वैभव, हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेलं आहे। परंतु नानासाहेबांनी इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणून दूर केली। इंग्रजांनी आंग्र्यांचा आरमार नाहीसं करण्यात जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूख मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावं होती। परंतु याच तालुक्यातील वेळास गावाचे मनसुबीची तलवार गाजवणारे नाना फडणवीस, याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सांगणारे केसरी संपादक, गीता रहस्याचे करते लोकमान्य टिळक यांचा गाव। त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील। स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक आणि गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे याच तालुक्यातील। दापोलीच्या आजूबाजूला जंगल सुद्धा खूप आहे, सुरूचे दाट जंगल आहे। त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो। काजूची झाडं सुद्धा पुष्कळ आहेत। उन्हाळ्यात लाल पिवळे शेंद्री असे हे काजू झाडावर हंड्या झुमरांसारखे डोलत असतात। दापोलीच्या आजूबाजूची गावं म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेर घर आहेत। दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती। दापोलीचे छत्रालय हे एक वेळी मुंबईचे इलाक्यात गाजलेले होते। मिशनची शाळा टेकडीवर होती। आजूबाजूला कलमी आंब्याची भरपूर झाडं होती। फारच रम्य दिसे शाळा। मी या शाळेत जाऊ लागलो। अभ्यास सुरू झाला। दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता। पायाचे मी एवढे चालून जाईन की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता, परंतु एक दिवस चालत गेलो आणि आत्मविश्वास आला। त्यावेळेपासून मी दर शनिवारी रविवारी घरी जाऊ लागलो। शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघायचो आणि दिवे लागेपर्यंत घरी पोचायचो। रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवायचा आणि सोमवारी पहाटेच उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोली शाळेत जावयाचो। एका शनिवारी मी असाच घरी जावयाला निघालो। त्या दिवशी मी जरा खिन्न आणि दुःखी होतो। जणू मला जगात कोणी नाही असं त्या दिवशी वाटत होतं। माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे। कधी कधी एकदम मनात येतं की खरोखर कोण आहे आपल्या या जगात? हा विचार मनात घेऊन अनेकदा मी रडलोय। काही कारण नसावं आणि एकदम डोळे भरून यावेत, हृदय सदगदित व्हावं, असे अनुभव मला आलेले आहेत। मी म्हणजे जणू एक बिंदू, कोणा झाडाचं पान क्षणात वाळून जाणार, पडून जाणार, असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत। लहानपणापासून सहानुभूती आणि प्रेम यांचा मी भुकेला होतो। जणू या 2 वस्तू शेकडो जन्मात मला मिळालेल्या नव्हत्या। शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो।
मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनाचं जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोचते. वृक्षाच्या पानापानात, फांद्या फांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसं प्रेम पाहिजे. सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येतं. असले क्षणभर उतू जाणारे, परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने तेथील शुद्ध हवा, स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझी सुद्धा जणू तशी स्थिती होती. दर 8 दिवसांनी घरी जावयाचं आणि घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचं. या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहायचे आणि घरी जायचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजतंय की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिलं नाही, जळू दिलं नाही, त्याला पाणी घातलं, सुकू दिलं नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल, मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात बाळपणी प्रेम मिळालं नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांना सुद्धा जगाला प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. मी रस्त्यानं जात होतो. मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते. या 6-6.5 कोसांच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागं रस्त्यानं रात्री जाणारे एक सबंध लग्न अदृश्य झाले होते असं सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे आणि पळतच सुटे. जंगल आलं म्हणजे वाटे या जंगलात वाघ बीक तर येणार नाही ना. मी त्यावेळेला 12-13 वर्षांचा होतो, फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यायलो. ही घोड विहीर होती, म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूनं केलेला जिनाच. मी पाणी पिऊन आलो. रात्र पडेल म्हणून झपझप पावलं टाकत चाललो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रित होती. कोणाला दृष्ट लागली तर माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई आणि मंत्र म्हणत आजी ती राख बोटांना चोळत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावायची. मी अंगणात दिसताच अण्णा आला, अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदानं जय जयकार करू लागले आणि मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशीर का निघालास? जरा लवकर निघावे की नाही, बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, माझ्याच्यानं चालवतच नव्हतं, जणू गळून गेल्यासारखं झालं होतं. मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीस यावयाचे. आई म्हणाली, आई मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमानं पाहिलंस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन असं म्हणून मी आईला बिलगलो आणि रडू लागलो. आईला सुद्धा रडू आलं आणि भावांनाही रडू आलं. आईनं आपले डोळे पुसले. तिनं आपल्या पदरानं माझेही डोळे पुसले. हे कढत पाणी घे व पाय धू. थांब, थोडे तेल लावते, मग वर कडत पाणी घे. असं म्हणून आईनं माझ्या पायांना तेल चोळलं. ती माझ्या पायांना तेल लावत होती आणि मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळच्या स्थितीस आनंद मी शब्दही लावू इच्छित नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले आणि चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. अण्णा गोष्ट सांग, नाहीतर एखादा नवीन श्लोक शिकव असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कुठून तरी त्रस्त होऊन आले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाही. बाहेर पाय धुवून आले आणि संध्येला बसले. का रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करत असे. संध्येचा अर्थ मला फारसा समजत नसे, तरी तंत्र करत असे आणि तोंडानं पुटपुटत असे. नाही केली, करतो मी म्हणालो. इथं चुलीजवळ काय बायकांसारखा बसलायस? उठ, संध्या वगैरे करायची. ते रागानं बोलले. आई म्हणाली, आत्ताच आला हो तो, दमलाय अगदी, गळून गेल्यासारखे वाटते म्हणाला. जरा बसलाय. श्याम जा, संध्या वगैरे कर. मी उठलो आणि पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळाला फासले आणि आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला शतअर्धे सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, तिकडं संध्या वगैरे करतोस का नाही? आणि हे केवढे डोके वाढले, हजाम मिळत नाही वाटतं, नुसता कावळा झालाय. मी तिथं आलो होतो तेव्हा बजावलं की डोकं करून घे म्हणून. का नाही केलंस? शिंग फुटायला लागली आहेत तुला.
उद्या सकाळी त्या गोंद्या नाव्याला नाहीतर लख्या नाव्याला बोलून आण आणि डोकं तासटून घे, नाहीतर इथं राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो. मला शिव्या मिळाल्या, मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंका आवरे ना, त्याचा स्फोट झाला. काय झालं रडायला? कुणी मारलंय का काय? सोंग आणता येतात सारी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके, तेथे पैसे द्यायला लागतात, जवळ नसतील, नसले केले. येथे पुन्हा 10 वाजता शाळेत जायचे. श्याम, उगी हो, संध्या झाली का? आरती करा, मी पाने वाढते, भुकेलेला असशील. आई अमृतमय वाणीनं बोलत होती. मला जीवन आणि मृत्यू, अमृत आणि विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा, पावसाळा, शरद आणि शिशिर यांचा अनुभव येत होता. आरती झाली, पानं वाढली, आम्ही जेवायला बसलो. आईनं मला दही वाढले, मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही असं बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले आणि त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्यावेळेस माझ्या शरीरास कुठेही बोट लावलं असतं तर चटकन पाणी आलं असतं. जणू अश्रुमय बनलो होतो मी, आसवांची मूर्ती झालो होतो मी. माझ्या भावाला आम्ही मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, परंतु त्या रात्री जे दही दिलं त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती, ती पैशा अडक्यात नव्हती. आम्ही भावंड गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली, परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतेर घालत होती, कृष्णाचं गाणं म्हणत होती. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लढीवाळ, कृष्ण यशोदेचा तान्हा, त्यास पाजी प्रेम पान्हा. कृष्ण बाळ मेघश्याम, यशोदेचे प्राशी प्रेम. मी गाणं ऐकत होतो. माझ्या आईचं नाव यशोदा आणि माझं नाव श्याम. आई मला प्रेम पाजित होती, मला प्रेम पान्हा पाजित होती. मी उठलो आणि आईला जाऊन मिठी मारली. आई, तू मला कुशीत घेऊन निजव, तुझी चौघडी घाल. चल चल, मला निजव, थोडा वेळ थोपट, राहू दे पोतेरे. मुलापुढं आईचं काय चालणार? मी जणू त्यावेळी कुकुले बाळ झालो होतो. आई जवळ मी निजलो. आईनं मला थोपटलं, ओव्या म्हटल्या. पहाटेची वेळ, दूर कोंबडा आरवे, परी बाळा झोपी जावे लहान तू. पहाटेची वेळ, वाजू लागली रहाट, बाळा तुरे पाळण्यात झोप घेई. पहाटेची वेळ, काका करीतो कावळा, झोपे परी माझ्या बाळा उठू नको. पहाटेची वेळ, कामाची आहे घाई, बाळा तू झोप घेई आई म्हणे. मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटलं, आई, मी आपला निघून जातो, मी इथं राहतच नाही. मी आलो तर भाऊ किती रागे भरले, ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. आई म्हणाली, असे नको हो श्याम करू, हे चांगले आहे का? अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते काही? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे हो, तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवले, तर 2 शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोत्रे नेसून ते पैसे देतात. ते तू या 2 शब्दांमुळे विसरून का जावे? आणि आपले डोके वाढले म्हणूनच बोलले ना. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का? आईबापांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नयेस का? आई मला समजावत होती. केसात कसलाय ग धर्म? मी म्हटलो. आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस? मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आलं नसेल, परंतु आज मला सारं कळतंय. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपण आश्रमवासियांना सांगायला नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित आणि मंगल यासाठी करणे म्हणजे धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे, लेणे सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा कोठेही गेले तरी हवीच. मी केस कसे ठेवत होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून.
खरे सौंदर्य सद्गुणांचं आहे, स्वच्छतेचं आहे, हे मला आज कळतंय. त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो, परंतु आईनं जाऊ दिलं नाही. ती मला प्रेम देई, परंतु सत्पथही दाखवी. तिचं प्रेम आंधळं बावळट नव्हतं. आई कामधाम करावयास निघून गेली. मी आणि माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो, न्हाव्याला बोलवून आणलं. आमचा पडणीचा न्हावी होता. पडणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यावयाचं. मग वर्षभर त्यानं हजामती करायच्या, त्या घरी जायचं. दिवाळी दिवशी अंगाला लावावयास यायचं. ते प्रेमळ संबंध असत, परंतु ती पद्धत आता खेड्यातून सुद्धा नाहीशी होत चाललेली आहे. गोविंदा न्हावी म्हणजे गरोब्याचा. काय श्याम, लई शिडोई वाढवलीस, असं त्यानं विचारलं. मी त्याला म्हटलं, गोविंदा तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी फार रडवतात. माझे शब्द ऐकून गोविंदाला बरं वाटलं. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवसे आणले होते. तवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तवशी घरात टांगून ठेवतात आणि ती बरेच दिवस टिकतात. 4-4 महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे तशी तवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाहीत अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, हे तवसे आणले, पातोळे कर, श्यामला आवडतात. ही हळदीची पानं सुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटतंय. श्याम, चुलीखाली थोड्या घाल. मी पण आंघोळ करून देवळात जातो. आज आवर्तन करणार आहे. तुझ्यासाठी मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशी करत असतो. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो आणि शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम. माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आळवीत. मला पातोळे आवडतात म्हणून बाहेर हिंडावयास जाऊन तवसे कसे घेऊन आले. त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो. मी रागानं पुन्हा दापोलीस निघून गेलो. असं आल्यावर त्यांनी पाहिलं असतं तर त्यांची केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ आणि थोर पितृ हृदयास किती दुःख झाले असते. हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम, की 2 शब्दही त्या प्रेमाला आणि भक्तीला सहन होऊ नयेत. 2 शब्दांनीच ती मरून जावीत असं त्यांना वाटलं असतं. मी कृतज्ञतेनं वडिलांकडे पाहिलं. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावं म्हणून वाळलेला पातेरा वगैरे घालून विस्तव पेटवला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती. त्यातील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढली. निरनिराळ्या रंगाची, निरनिराळ्या प्रकारची फुलं ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दुर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेवले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरांटीची फुलं गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण आणि गुलाब यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्याला दूध ठेवले. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली, ती खिसली, हळदीची पानं पुसली, कोळिष्टक वगैरे पाहिले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदळाचे पीठ काकडीच्या खिसात मिसळतात, त्यात गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानांवर पसरवायचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालावायचे. वाफेवर हे उकडवायचे. उकडल्यावर पान सुटते आणि पातोळा तयार होतो. वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने निरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आकाड्या वापरत नसत. पूजा करून वडील देवळात गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोळू काय, पातोळा कशाबरोबर खावायचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धी करून घेतात. कोकणात तुपाची उणीव नारळानं भरून काढतात. ओला नारळ खवावयाचा. मग तो खोवलेला नारळ थोडे काढत पाणी आणि थोडे मीठ घालून चांगला कुस्करावायचा. नंतर तो पिळून त्याचा रस काढायचा. हा नारळाचा रस, त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग आणि उत्कृष्ट लागतो. त्या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्न कोकणात खातात. मी चांगला घट्ट आंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदानं जेवण झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. श्यामला वाढ गा आणखीन पातोळा, माझा म्हणून एक वाढ, वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हाला कधीच केली नाही. 10 उठाबशा काढ, अंगणातले गवत बेणूत टाक, त्या झाडाला 4 कळशा पाणी घालून आण, देवांना 10 नमस्कार कर, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद्या वेळेस रागाने बोलत, परंतु मारत नसत. आमची जेवण झाल्यावर आई जेवायला बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षांचा भाऊ आईजवळ आला आणि आईला म्हणाला, आई जाऊ? कुठे रे बाबुल्या? मी म्हटलं. आईला माहितीये, जाऊ का? त्यानं विचारलं. आई म्हणाली, जा, पण तेथे श्लोक बीक म्हणत नको बसू. हसत सदानंद निघून गेला.
धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच्या नावानं हाक मारीत. आम्ही त्याला बाबूल्या म्हणत असू. मी विचारलं, आई, करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला तो? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यायला येतो. एरवी कुठे बाहेर जावयाच्या वेळेस नाही हो विचारायचा, लब्बाड कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठ्यांनी श्लोक म्हणत बसतो वेडगळ. मला हसू आलं. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम, तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटले असते. त्यांना अन्न गोड लागले नसते हो. घास नसता गिळवला. एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कोणी आठवण काढली, गजूने की श्यामने? त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे श्याम. अरे मी अशी आजारी, मी नाही हो फार दिवस जगायची. आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊ बहिणी कोणी पुशीत नाही. गरीबाला कोण? तुम्ही मुलगे तुमच्याकडे पाहून ते जगतात. तुमचेच त्यांना सुख. असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फेडतील काळ, नाहीतर होतील काळ. तुम्ही काळ नका होऊ. जर काळ आला तर त्याला हाकलून द्या, त्यांना सुख द्या. आईचं जेवण झालं. मी तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेलं असतं म्हणून बोलतात. पूजेची भांडी वगैरे उपकरणी जमवली आणि बाहेर घासावयास नेली. आईनं भांडी नंतर आईनं ताकाची दह्याची विरजण कढत पाण्यानं धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. ती त्याच्यासाठी दूध विरजून ठेवायला लागे. विरजणे धुवून तिनं चुली मागे शेकत ठेवली. दुधाणाखाली विस्तव हवा का तिनं पाहिलं. याप्रमाणे आईची निर्वानिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ हऱ्यामऱ्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावीत. आमचे सारे खडे मारा मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला. आईनं माझं धोतर फाटलं होतं ते ठिगळ लावून दिलं. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचं कोणालाच नव्हतं. आईनं ताकास फोडणी देऊन ताकतही केली होती. ती आम्ही प्यालो. पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईनं भात ठेवला होता. उडदाचा पापड आणि मेतकूट तिनं वाढलं. भातात 2 तोंडलीही तिनं टाकली होती, मला आवडतात म्हणून. शेजारच्या जानकी वहिनींनी ती दिली होती. माझं जेवण झालं. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीस ये हो. पाय फार दुखत असले तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी. द्यावे 2 आणे आणि यावे. जप हो. असं आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो म्हणून वाईट नको वाटून घेऊ. नीट वाग, अभ्यास कर, ते म्हणाले. नंतर मी दोघा धाकट्या भावांना कुरवाळून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोचवायला आले. पुढे बेहळ्यापर्यंत आले. आमची गावाची हद्द संपते तिथं एक मोठं बेहळ्याचं झाड आहे. ते माघारी गेले आणि मी एकटाच चालू लागलो. आई बापांचं प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावं म्हणून मी रडत होतो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळं हृदय भरून येऊन रडलं जात होतं. सुखाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू. वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, का रे पोरा रडतोयस, तुला कोणी नाही का? मी त्याला म्हणालो, माझे आईबाप आहेत. मग ते तुझ्यावर प्रेम करत नाहीत का? तुला घालवून लावलं का काय त्यांनी? नाही, ते माझ्यावर खूप प्रेम करतात म्हणून मी रडतोय. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटतंय. त्यांच्या प्रेमाला मी कशा उतराई हो, खरंच कसे बरं उतराई हो, या विचारानं मला रडू येतंय. विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणानं पाहून निघून गेला. मीही जलद गतीनं चालू लागलो.